लोणी भापकर हे असं ठिकाण आहे ना, जिथे आपल्याला सरदार भापकरांच्या काळातले अनेक गढी, वाडे आणि मंदिरं पाहायला मिळतात. याच इतिहासाच्या पानात अशीच जपून ठेवलेली एक वास्तू आहे, ती म्हणजेच लोणी भापकर इथलं मल्लिकार्जुन मंदिर आणि दत्त मंदिर. चला तर मग याच इतिहासातलं सुवर्ण पान आज आपण उघडूयात आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी मधुरा आणि अलमट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. पुण्यापासून फक्त 60 ते 80 किलोमीटर अंतरावर जर आपण प्राचीन आणि पुरातन वास्तूंचा शोध घ्यायला जर लागलो ना, तर आपल्याला इतकी सारी पुरातन मंदिरं सापडतील, किल्ले असतील, बारव असतील, पुष्करणी असेल, तर इतकं सारे काही आपल्याला ठिकाणं सापडतील ना, की आपल्याला 2 ते 3 वर्षही पुरणार नाही. आणि त्याच्या शोधामध्ये आज आपण आलेलो आहोत लोणी भापकर इथे. आणि त्या लोणी भापकर इथलं दत्ताचं दशभुजा मंदिर आणि त्याच्यासमोरची पुष्करणी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता ना आपण लोणी भापकरच्याच मार्गावर आहोत आणि वाटेत ना आपल्याला थोडीशी भूक लागली. 9:30 वाजले, तेव्हा म्हटलं आपण कुठल्या तरी एका हॉटेलला जाऊन खाऊयात. तर इथे ना वाटेमध्ये आम्हाला एक रामेश्वरम नावाचं हॉटेल लागलं. तर हे पुण्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. तेव्हा तुम्हालाही कधी वाटलं की आपल्याला कुठेतरी हॉटेलला जायचं आहे, मात्र आउट ऑफ द सिटी एका निवांत अशा ठिकाणी जायचं आहे छानशा हॉटेलमध्ये, तर आपण इथे येऊ शकाल. रामेश्वरम असे हॉटेलचं नाव आहे. अतिशय स्पेशियस असं हॉटेल आहे. जेव्हा तुम्ही ह्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना तेव्हा त्यांनी गेटवर म्हणजे त्यांच्या दरवाजालाच खूप छान अशी लाकडाची डिझाईनही केली आहे. अगदी म्हणजे जे आपण जुन्या वाड्यांना वगैरे पाहतो ना, तशी डिझाईन आहे. आणि आतमध्ये जेव्हा आपण येतो तर सगळं त्यांनी इथलं सजावट असेल किंवा आर्किटेक्चर असेल ना, सगळं असं बांबूच्या झाडांपासून जे आपण सगळं काही म्हणजे चेअर असतील किंवा वरचं छताचं असेल ना, सगळं आर्किटेक्चर अगदी म्हणजे बांबूपासून तयार केलेलं आहे, लाकडापासून तयार केलेलं आहे. तर खूप छान आहे. आणि ना 2 टेबलच्या मध्येही अगदी असे सुंदर अशी स्पेस आहे, म्हणजे अगदी स्पेशियस. या टेबलवर कोणी काय बोलतं आहे ना, दुसऱ्या टेबलवर ऐकू जाणार नाही वगैरे. तेव्हा एकंदरच ही हॉटेल फार छान आहे, मला आवडलं. तेव्हा आता आपण इथे नाश्ता करूयात आणि मग पुन्हा आपल्या लोणी भापकरच्या मार्गाला सुरुवात करूयात. छानपैकी आता आपला नाश्ता करून झाला आहे आणि आता आपण निघतो आहे. तर इथून अजून आपल्याला 35 किलोमीटर जायचं, म्हणजे जवळजवळ 1 तासाचा आपला रस्ता आहे. तेव्हा चला सुरुवात करूयात आपल्या लोणी भापकरच्या मार्गाला. लोणी भापकर गावातला आतला रस्ता तसा फारसा गर्दीचा नाही आहे आणि रस्तेही चांगले आहेत, त्यामुळे प्रवासाचा त्रास होत नाही. त्यामुळे गुगल मॅपच्या साहाय्यानेही आपण सहज या मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो. सुमारे 125 वर्षांपूर्वी स्वामी दत्तानंद महाराज सरस्वती ह्या परिसरामध्ये आले. ते जेव्हा इथे आले ना, तेव्हा हे मंदिर असेल किंवा ही पुष्करणी असेल, हे सगळं ना त्यावेळेस म्हणजे एका ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं. तेव्हा दत्तानंद महाराजांनी ह्या संपूर्ण परिसराचा जो होता ना, तो जीर्णोद्धार केला. त्यांनी हे जे मंदिर होतं ते व्यवस्थित म्हणजे शोधून सापडून त्याचा एक जीर्णोद्धार केला, त्याला वहिवाटीला आणलं. आणि आज आपण हे जे मंदिर आहे ते इथे पाहतोय. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, किंवा त्याच्यासमोरची पुष्करणीसुद्धा अतिशय सुंदर आहे. तिथे पोहोचल्यावर समोरच आपल्याला काळ्या पाषाणातलं प्राचीन मंदिर पाहायला मिळतं आणि त्याच्या समोरच्याच बाजूला दत्त मंदिरही आहे आणि पुष्करणी देखील आहे. तर इकडे जाण्यासाठी आपल्याला 7 ते 8 पायऱ्या चढून वर जावं लागतं. तिथे गेल्यावर कळालं की दर्शनासाठी आधी आपल्याला दत्त मंदिरात जायचं असतं आणि मग महादेवाचं दर्शन घ्यायचं. त्यामुळे आता आपण आधी दत्त मंदिरात जाऊयात. दत्त मंदिराकडे जाताना ना, पुष्करणीच्या वरती आपल्याला भरपूर ठिकाणी कळसासारखी रचना पाहायला मिळते.
तर ते म्हणजे ना पुष्करणीच्या काठावर असलेल्या कोनाड्यांचेच कळस आहेत, म्हणजे थोडक्यात देवळांचेच कळस आहेत. कारण इथे ना या कोनाड्यांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती ठेवल्या जायच्या. मात्र मोगली सैन्याच्या आक्रमणांपासून त्या मूर्त्यांना वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं असावं किंवा या पुष्करणीमध्येच त्यांना ठेवण्यात आलं आहे असं सांगतात. इथे आता आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारामध्ये आहोत. तर इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दर्शन घ्यायचं असतं ते इथल्या दत्त मंदिराचं. तर आता आपण त्या दत्त मंदिराच्या समोरच उभे आहोत. फक्त हे जे दत्त मंदिर जे आहे ते सध्या बंद आहे, कारण की 12 वाजता मंदिर बंद केलं जातं. त्यामुळे त्या मंदिराच्या समोरच आता आपण उभे आहोत आणि इथल्या नंदी मंडपामध्ये आहोत आता आपण. त्यामुळे बाहेर प्रचंड ऊन आहे, पण त्या उन्हाचा बिलकुलही त्रास आपल्याला इथे होत नाही आहे. तेव्हा ह्या नंदी मंडपाला जर आपण पाहिलं तर इथे नंदी नाही आहे. मात्र इथे जर आपण ही जी रचना पाहिली, जे बांधकाम जर पाहिलं त्यावरून आपल्या लक्षात येतं की इथे आता नंदी नाही आहे, पण ह्याच्या आधी जे आहे ते इथे नंदी असावा आणि समोर कदाचित मग शंकराची पिंड असावी. मात्र इथे आता जी आहे ती दत्ताची मूर्ती आहे, दशभुजा मूर्ती आहे ती, आणि म्हणूनच या मंदिराला दशभुजा दत्त मंदिर असंही म्हणतात. इथे आल्यानंतर आधी आपण दर्शन घेतो तो दशभुजा दत्त मंदिराचं, आणि समोरचाच जो नंदी मंडप आहे तोही अतिशय म्हणजे प्रत्येक खांबावर अगदी विटावर आपल्याला खूप छान असं नक्षीकाम इथे या नंदी मंडपाचं सुद्धा पाहायला मिळतं. तर इथे जर पाहिलं आपण तर बघा असे छोटे छोटे मोर आहेत, हत्ती आहेत, म्हणजे हत्तींचं युद्ध दाखवलं आहे असं आपण म्हणूयात. किंवा ह्याचं नक्षीकाम बघा, अतिशय सुंदर असं ह्याचं नक्षीकाम आहे. वरतीसुद्धा जी आहे ना ते आपलं बकुळीच्या फुलाचं जे नक्षीकाम आहे त्या प्रकारेच नक्षीकाम इथेही पाहायला मिळतं. संपूर्ण म्हणजे अगदी खांबावर, छतावर, नंदी मंडपाच्या चारही भिंतींना आपल्याला छानपैकी असं नक्षीकाम पाहायला मिळतं आहे. समोरच जे आहे ते दत्त मंदिर सध्या ते बंद आहे, त्यामुळे आपण आत गाभाऱ्यामध्ये जाऊ शकत नाही आहे. मात्र या नंदी मंडपाच्या चारही बाजूंना जर आपण पाहिलं ना तर चारही बाजूंना सुद्धा आपल्याला इथे खूप छान अशी जी शिल्पं आहेत ना ती पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे इथे ही शिल्पं आहेत आणि ते समोरच अतिशय सुंदर अशी पुष्करणी इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. आता आपण पुष्करणीच्या इथे आलो आहोत. आपण ना भंडारदऱ्याला गेलो होतो, तिथे अमृतेश्वराचंही शिवमंदिर आहे. तर त्या अमृतेश्वराच्याही समोर अशाच प्रकारे पुष्करणी आपण पाहिली होती, जिलाही चारही बाजूनी उतरण्यासाठी अशा पायऱ्या होत्या. इथेही आपण पाहतो ना तर पुष्करणीच्या मध्यभागी हा आपल्याला नंदी मंडप पाहायला मिळतो, त्याच्यासमोर दत्त मंदिर आहे आणि हे सुंदर अशी पुष्करणी आपल्याला पाहायला मिळते आहे. पुष्करणीच्या भोवती फिरण्यासाठी सगळीकडे अशा प्रकारे हा वरंडासारखा आपल्याला पायऱ्या पाहायला मिळत आहेत आणि चारही बाजूनी पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी ना पायऱ्या आहेत. तर विष्णूचे जे 24 अवतार आहेत ना त्या प्रत्येक अवतारांची जी मूर्त्या होत्या त्या देवकोष्टकांमध्ये ठेवलेल्या असाव्यात. कदाचित मुघलांच्या काळामध्ये त्या परकीय आक्रमणांपासून वाचण्यासाठी कदाचित या तळ्यामध्ये सुद्धा त्यांना टाकलं असावं, माहीत नाही. मात्र ही जी पुष्करणी आहे ती एकंदरच खूपच अशी सुंदर आहे. म्हणजे फार आपल्याला कंटाळा आला किंवा काय, नुसतं आपण त्या पुष्करणीच्या
इथे निवांत फक्त बसलं ना तर समोर बघा मल्लिकार्जुनाचं मंदिर पाहायला मिळतं आहे. सुंदर अशी नक्षीकाम केलेला नंदी मंडप आहे. त्याच्या मागे दत्त मंदिर आहे. निवांत अशा वातावरणात शांत अशी ही पुष्करणी आहे. मला हसू का आलं माहिती आहे, इथे ना पुष्करणीमध्ये एक दगड आहे आणि त्या दगडावर इथे जी कासवं आहेत ना त्यातलं एक कासव चढून बसले बघा, मी दाखवते. आपण ना थोडं पुष्करणीमध्ये आत उतरूयात म्हणजे ते आपल्याला स्पष्ट पाहायला मिळेल. इथे ना त्यांनी बघा इथे पांढरं पांढरं दिसते, माझ्या चुना घातला असेल माहीत नाही, त्याच्यामुळे इथे नाही लागत आहे मला असं असं गरम गरम नाही लागत आहे. हे बघा तो कासव कसा इथे वरती आलाय. आपल्याला पाहून पुन्हा आत गेला रे देवा, सो सॅड. म्हणजे इथे बघा 2 कासव आणखीन दिसत आहेत. म्हणजे इथे आतमध्ये ना खूप कासव आहेत. आपण जर आत निरखून पाहिलं ना तर खूप काही असं आपलं आत पडलेलं दिसतंय. तेव्हा खूप सारे असे मंदिराचे अवशेष वगैरे किंवा मूर्तीसुद्धा आहेत ना, नक्की ह्या पाण्यामध्ये असाव्यात. तर इथे आता आपण ह्या दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत. इथे आपल्याला उंबराचं झाड म्हणजेच कल्पवृक्षाचं झाड पाहायला मिळतं आहे. आणि इथून पुढे गेलं ना तर आता पुढचा नजारा बघा. इथनं कसं वाटतंय बघा. ओ वा 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 वा, कुंड दिसायला लागले बघा आता आपल्याला. आणि कुंडाच्या बाजूला वरती आपल्याला खूप सारे देवकोष्टके पाहायला मिळत आहेत. आणि हे मस्त मस्त पाणी समोर जे आहे ते नंदी मंडप आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाय प्रचंड पोळत आहेत. तर इथे आम्हाला ना बाबा भेटले आणि बाबांनी ना आम्हाला खूप म्हणजे हेल्प केली. तर बाबा आपल्याला थोडंसं या मंदिराबद्दल माहिती सांगतील, तेव्हा त्यांच्याकडून आपण ती माहिती समजावून घेऊयात. सीता, अच्छा, ही सीता आहे ही. आणि ही सीत्याचं सोयर ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस हा बाण सीता ही बाण आहे ना, ह्या बाणाचा घोडा करून खेळायची. घोडा अच्छा, त्याच्यावर खेळायची, एकाच हाताने उचलायची. बर. आणि हा बाण मग रावणाला स्वयंवराच्या वेळेस दोन्ही हाताने सुद्धा उचलला नाही, गेला नाही. छातीवर घेऊन पडला. बरोबर. या इकडे आता. हे राम आणि लक्ष्मण. हो, अच्छा, हे राम आणि लक्ष्मण नाही का? हा, बरोबर. थांबा थांबा तुम्ही मागं बघा. हो, हे बघ, हे राम लक्ष्मण. हा, हे रावण सीतामाईला भिक्षा मागतात. हा, बरोबर. हे बघ, रावण सीता मातेकडे भिक्षा मागायला आले. आहे राम हरणाला बाण हाणतात. हे बघ, राम हरणाला. हा, हे बघ. आणि रावण ज्यावेळेस सीतामाईला आकाशातून नेली का नाही, हा जटायू पक्षी आहे. अच्छा, आणि हे त्यांचं विमान दाखवलं काय? रावणाचं विमान. रावणाचं. वा वा. हा मारुती राय. हो का, डोंगर उचललेला. हो का. आणि आता हिथं काय त्याला शेंदूर लावलाय. हो, हो का. हो का, हिथं लई भारी दाखवलं. हो का, ही जे आहे ना सेतू बांधून. हो का, ही कच्चे खेकडा, ही मासा समुद्रातलं. म्हणजे राम सेतू जो बांधला होता लंकेला जायला त्यावेळेस हा सेतू बांधलेला आहे. ओ वा वा. आता मग अशी दाखवलेलं तुम्हाला सांगतो. ह्यो काही पहिला होता. ह्यो काही कच्चे मच्छी. दुसरा ही कुर्म म्हणजे कासव. हा पहिला कोणता म्हटलं? कच्चे मच्छी. ओके. हो का, कुर्म म्हणजे कासव. हो का. आणि तिसरा म्हणजे विष्णूचा अवतार वराह. हो का, इथं चौथा नरसिंह. पाचवा हो का ही वामन. अरे हा, आता ही फुटला. आता ही 6वा इथं आता परशुराम. सातवा राम हिथं बी मूर्ती फुटली बघा. 7वा श्रीकृष्ण. 8वा आणि ही बौद्ध. हे का इथं घोड्या बस बौद्ध. हे कल्की. हा कल्की हे बौद्ध. अशी 10 अवतार इथे दाखवले. कल्की व घोड्यावर दाखवले. आता इथं काय ते सांगतो.
हे बघ. तुम्ही शिंगणापूरला गेलता का? नाही हा, नाही अजून. शंकराने बळीराजाला फक्त 3 पावलं जमीन मागितलेली. हो किती? 3. 3च पावलं. बळी म्हणजे कुणी जी काय मागितलं ते देतच देणार. राहायचा. मग स्वतः ब्राह्मणाचं रूप घेतलं शंकराने आणि बळीच्या दारात गेला. गेल्याच्या नंतर मला म्हणले भिक्षा वाढा. तर मग बळीला म्हणले भिक्षा नाही नको मला, फक्त 3 पावलं जमीन दिली म्हणली. पहिलं पाऊल टाकलं अशी पृथ्वी मागली अख्खी, दुसरं स्वर्गावर, तिसरं कुठं टाकू म्हणले माझ्या डोक्यावर. म्हणून शिंगणापूरला बळीचं देऊळ खाली तिथं पाताळात गाडले गेला. खाली तिथनी जी शिंगणा ध्वज लागतो का नाही वरणी, ती खाली बळीचं देऊळ आहे. अच्छा, म्हणजे ही हे दाखवले, हो का? बळी आणि हे भगवान विष्णू वामन अवताराचं आहे. हा. वाव. हा नांगर धरलेला कृष्णाचा भाऊ बलराम. ओके. ही आहे की चौका नांगर हातात. वा बाबा, तुम्ही कधी ह्याचा एवढा अभ्यास केला? आता मी तुम्हाला 5 वर्षे ती पुरातत्व आली का नाही, मग त्यांच्या मागे आपण नुसतं फिरायचं, ती एकामेकाला सांगतात, अच्छा मग अच्छा, तोंड पाठच झालं. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून बरोबर अभ्यास करून घेतला. हा, आणि त्यांना काय बोलायचं नाही काय हा. नाही, चावी असली की लगेच मग वा, फोन वा, करतो, वा, ही वा. बी घेतो ओढून. ही जशी म्हणजे आता का मरतोय तुम्हाला सांगू का? हा काय की हे दादा, हा, राहू दे. काले की मातीचे 4 हात ओके. आणि दत्ताची 6 असं ह्या महाराजांनी दशभुजा मूर्त इथं समाधी घेतल्याच्या नंतर सांगितले आणायला. ओके. समाधी घेतल्याच्या नंतर त्यांनी कोणाला दृष्टांत दिला? हा, हे काय बारवत दृष्टांत मिळाला ना त्यांना. अच्छा. स्वामी नरसिंहाच्या पादुका आहेत पुढे, हो बघितलं हो तुम्ही? हो, त्या हा. बघितल्या. आता इथं बरंचसं काय आहे बघ, आता ते बी मंदिरात दाखवतो मला. चल सोन्या इकडे चल वरच्या. हा हा, हे शंकर आणि महाराज. मग हे त्यांची शिष्य ओके. महाजनी महाराज, अच्छा अच्छा अच्छा. त्यांनी एका रात्रीला 3 जागेवर कीर्तन सांग. त्यांची बी तेवढी शक्ती, तीच शक्ती म्हणजे तीच वेळ, तेच कीर्तन आणि तेच टाईम. बापरे. 3 रात्री रोपं घेऊन. तिन्ही गावात, बापरे. मुंबईला मुरल्याला, लिंबूतला आणि लोणी. बापरे. आणि ही ह्यांची समाधी नाही, ही पादुका आहे. अच्छा अच्छा. ओके. आणि ह्या ज्ञानेश्वरी ह्यांची तोंडपाठ. हा. ही ज्ञानेश्वरी ह्यांची काय त्यावेळेस पसायदान कसं आहे बघा. आहे का? छोट आहे. हा, कसं दाखवले पण बघा. मल्लिकार्जुन मंदिराशेजारीच ना श्री दत्तानंद सरस्वती महाराज यांचंही मंदिर आहे, जे सध्याच बांधलं गेलं आहे. तेव्हा त्या मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत. पण आमचं गाव जरी आलं ना तरी रिद्धी सिद्धी प्राप्त ना ज्ञानेश्वर माऊलीचं समाधी. तर ह्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर ना आपल्याला समोरच दत्तानंद महाराजांनी दत्ताच्या पादुका ज्या स्थापन केल्या होत्या ना, त्यांचं दर्शन इथे आपल्याला होतं. पुढे इथे वरती जे आहे ते दत्तानंद महाराजांची मूर्ती आहे आणि समोर हवनकुंड आहे आणि कालीमातेची जी मूर्ती आहे ना, ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे.
सुमारे 125 वर्षांपूर्वी हा जो संपूर्ण परिसर होता ना, तो झाडाझुडपाने व्यापलेला होता. किंवा ही जी पुष्करणी असेल किंवा मंदिर असेल ना, ते अगदी राडारोडाखाली म्हणजे जमिनीखाली गाडलं गेलेलं होतं. मात्र सुमारे 125 वर्षांपूर्वी दत्तानंद स्वामी महाराज हे इथे आले आणि त्यांनी या मंदिराचा आणि या परिसराचा जीर्णोद्धार केला. तर त्यांनी जेव्हा हे मंदिर वहिवाटीला आणलं त्याच्या आधी म्हणजे जर आपण त्यांचा इतिहास पाहायला गेलं तर मुख्यत्वे करून त्यांचं गाव किंवा त्यांचं ठिकाण ते कुठं आले याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही आहे. मात्र जेवढी काही माहिती आहे त्याच्यानुसार इंग्रजांच्या काळामध्ये डांगी हा जो प्रदेश होता तिथल्या एका मोठ्या सैन्यातला पाहण्यासाठी सैन्याचे अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि तिथेच त्यांची भेट जी होती ती अक्कलकोट स्वामी महाराजांची झाली. आणि ज्यावेळेस त्यांची भेट झाली, नजरानजर झाली, दृष्टादृष्ट झाली, त्यावेळेस त्यांना उपदेशही भेटला. त्यांचा उपदेश होण्याच्या आधी किंवा अक्कलकोट स्वामींची भेट होण्याच्या आधी ना दत्तानंद स्वामी महाराज हे नास्तिक होते. मात्र अक्कलकोट स्वामी महाराजांची भेट झाल्यानंतर त्यांचा नास्तिकपणा हा पूर्ण नाहीसा झाला आणि ते अध्यात्मामध्ये आले. तर अशा प्रकारे एक सुंदर असा इतिहास जो आहे तो दत्तानंद स्वामी महाराजांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तेव्हा ना आता इथलं दत्त मंदिर आणि पुष्करणी हे आपलं पाहून झालं आहे. दत्त मंदिर आणि पुष्करणी ह्याच्यानंतर आपण जे दर्शन घेत असतो ना ते घेत असतो दर्शन मल्लिकार्जुनाचं. तर हा जो संपूर्ण परिसर आहे ना तो प्रचंड मोठा आहे आणि मल्लिकार्जुन मंदिरही जर आपण आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये दाखवायला गेलं तर आपला व्हिडिओ मोठा होईल. त्यामुळे मल्लिकार्जुनाचं जे मंदिर आहे ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तुम्हाला माहिती आहे काही काही ठिकाणं अशी असतात ना की आपण एका गोष्टीच्या शोधात जातो आणि आपल्याला तिथे अनेक गोष्टींचा शोध लागतो. त्यातलंच आहे आपलं आजचं ठिकाण आणि त्यामुळेच मल्लिकार्जुन मंदिराची माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्ताचं दशभुजा मंदिर आणि त्याच्या समोरची पुष्करणी पाहिली. त्याचबरोबर दत्तानंद स्वामी महाराजांचा इतिहास थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण काय व्हिडिओ मोठा होतो आहे ना तेव्हा याच्या समोरचं जे मल्लिकार्जुन मंदिर आहे ना त्याची माहिती ना आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तेव्हा आतापर्यंतचा आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्यासाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटत अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.